निवडणुका म्हणजे शेवट नाही, त्या तर एक सुरुवात असतात. खरं तर समाज आपल्याला एक खूप महत्वाचा सिग्नल देत असतो. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण बघणार आहोत की हा जो डेटा आहे, ही जी माहिती आहे, तिचा वापर एका उत्तम प्रशासनासाठी, एका चांगल्या गव्हर्नन्ससाठी कसा केला जाऊ शकतो. तर आपण बोलतोय महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतातील अकोला पूर्व मतदारसंघाबद्दल. हा प्रामुख्याने एक कृषीप्रधान भाग आहे. इथली माती, इथली माणसं, त्यांच्या समस्या, या सगळ्याची एक स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. आमचं संपूर्ण विश्लेषण एका मूळ तत्वावर उभं आहे. लोकांनी दिलेला कौल, तो फक्त एक निकाल नाहीये, तो एक डेटा आहे. आणि जर आपण त्या डेटाला नीट ऐकलं, लोकांच्या गरजा समजून घेतल्या, तर त्यावर आधारित एक प्रभावी योजना बनवणं शक्य आहे. चला तर मग या विश्लेषणाच्या प्रवासावर एक नजर टाकूया. आपण अकोलाच्या वास्तवापासून सुरुवात करणार आहोत. मग 2024च्या निकालाचा अर्थ लावू, लोकांच्या नाराजीची मूळ कारणं शोधू आणि त्यानंतर एक ठोस कृती आराखडा पाहू, जो विश्वास निर्माण करून 2029चा मार्ग कसा असेल हे ठरवेल. तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. अकोल्याचं वास्तव, इथली जमीन आणि इथल्या लोकांना जरा जवळून समजून घेऊया. कुठल्याही मतदारसंघाला समजून घेण्यासाठी तिथलं सामाजिक समीकरण महत्वाचं असतं. अकोल्यात मराठा कुणबी समाज बहुसंख्य आहे. जिल्ह्याच्या पातळीवर पाहिलं तर साधारण 20% दलित समाज आहे आणि शहरात सुमारे 30% मुस्लिम समाज आहे. पण हे फक्त आकडे नाहीत, हे वेगवेगळे समाज आहेत ज्यांचा स्वतःचा एक इतिहास आहे आणि स्वतःच्या काही व्यथा आहेत. बरं, हे सामाजिक वास्तव लक्षात घेऊन आता वळूया 2024च्या जनादेशाकडे. बघूया हे आकडे आपल्याला नक्कीच सांगतायत तरी काय. 65.1% ही आहे 2024 मधली मतदानाची टक्केवारी आणि मागच्या निवडणुकांपेक्षा ती लक्षणीय वाढली आहे. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ आहे. मतदार जास्त सजग झालाय, जास्त सहभागी होतोय आणि कदाचित तो जास्त अस्वस्थ सुद्धा आहे. 50,613 हा विजयाचा फरक आहे. वरवर पाहता हा आकडा खूप मोठा वाटतो आणि निकाल एकदम स्पष्ट आहे असं वाटतं. पण खरी गोष्ट इतकी सोपी आहे का? या डॅशबोर्डवर नजर टाकूया. एकूण मतदार आहेत सुमारे 3,40,000. मतदान झालंय 65% जास्त. भाजपला मतं मिळाली आहेत जवळपास 49%, तर महाविकास आघाडीला 26%. पण खरी कहाणी या आकड्यांच्या आत दडलेली आहे. हे सगळं विश्लेषण करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. आपलं संविधान प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा आदर करतं आणि ही प्रतिष्ठा जपली जाते ती जबाबदार आणि माहितीवर आधारित संवादातूनच. डेटाचा असा वापर करणं हे त्याच जबाबदारीचं एक महत्वाचं पाऊल आहे. तर मग या निकालामागे नक्की काय आहे? चला, तिसऱ्या विभागात याचाच शोध घेऊया. असंतोषाची कारणमीमांसा. अकोला पूर्वचा राजकीय इतिहास जर आपण पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते. हा मतदारसंघ कुणाचीही मक्तेदारी नाही. 2009 मध्ये निकाल वेगळा, 2014 मध्ये सत्तापालट, 2019 मध्ये विजयाचा फरक वाढला आणि 2024 मध्ये तर मतदानाचा टक्काच वाढला. याचा अर्थ हा मतदारसंघ खूपच सक्रिय आणि अस्थिर आहे. आणि हा आलेख बघा, तो हेच दाखवतोय. गेल्या दशकभरात मतांची टक्केवारी कशी वर खाली होत गेली आहे हे यातून स्पष्ट दिसतं. इथले मतदार किती जागरूक आहेत याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता एक आकडा पाहूया, जो फक्त आकडा नाहीये. 3,123 हा आकडा आहे 2001 पासून अकोला जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्यांचा. हे लक्षात घ्या, ही फक्त एक आकडेवारी नाहीये, हे एक मानवी संकट आहे. आणि म्हणूनच आपल्या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रबिंदू हाच असला पाहिजे. हे संकट लोकांच्या रोजच्या जगण्यातल्या समस्यांमधून समोर येतं. अकोला शहरातले प्रश्न वेगळे आहेत, जसं की बेरोजगारी, वाढती महागाई, नागरी सुविधांची कमतरता. तर ग्रामीण भागात समस्या वेगळ्या आहेत. कर्ज, पाण्याची टंचाई आणि पिकाला योग्य भाव न मिळणं. ग्रामीण अकोल्याचा आवाज ऐकायचा झाला तर तो काहीसा असा असेल: आमची जमीन तहानलेली आहे आणि आमचे खिसे रिकामे आहेत. आणि शहरातल्या तरुणाईचा आवाज, तो म्हणतो, हातात डिग्री तर आहे पण नोकरीचं काहीही दिसत नाही. ही एक प्रकारची निराशा आहे. ठीक आहे, तर ही सगळी कारणं आपण समजून घेतली. आता प्रश्न उरतो की यावर उपाय काय? आणि इथेच आपण येतो आपल्या चौथ्या भागाकडे, प्रशासनाचा एक ठोस आराखडा, विश्वास मिळवण्यासाठीचा चतुर्मुख सिद्धांत. कोणतेही रणनीती बनवण्याआधी परिस्थितीचं मूल्यांकन करणं गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर स्वॉट ॲनालिसिस.
म्हणजे आपली बलस्थानं, आपल्या कमकुवत बाजू, समोर असलेल्या संधी आणि संभाव्य धोके. याचं विश्लेषण आपल्याला काय सांगतं? ते सांगतं की एका बाजूला सत्ताधाऱ्यांकडे एक मजबूत बूथ नेटवर्क आहे, पण त्याचवेळी दुसरीकडे शेतकऱ्यांमधला जो प्रचंड असंतोष आहे, तीच बदलासाठीची सर्वात मोठी संधी आहे. आणि या संधीचं सोनं करण्यासाठीचा हा आहे चतुर्मुख सिद्धांत, ज्याचे 4 स्तंभ आहेत. पहिला, निवडणुकीचा, म्हणजे मुद्द्यांवर आधारित संवाद. दुसरा, संघटनात्मक, म्हणजे बूथ समित्या आणि तक्रार निवारण केंद्र. तिसरा, डिजिटल, म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून थेट संवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा स्तंभ म्हणजे नेतृत्व, लोकांमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती, त्यांचं ऐकणं आणि पाठपुरावा करणं. आणि ही आहे 90 दिवसांची कृती योजना. पहिल्या टप्प्यात नियोजन आणि लोकांचं म्हणणं ऐकून घेणं, दुसऱ्या टप्प्यात संघटन आणि संवाद, आणि शेवटच्या टप्प्यात निवडणुकीच्या दिवसापर्यंत पूर्ण ताकदीनिशी कामाला लागणं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कोणतीही रणनीती कागदावर छान दिसते, खरी कसोटी असते ती जमिनीवर उतरवण्याची. आणि त्यासाठी लागतं एक विश्वासाचं इंजिन. हे इंजिन 3 गोष्टींवर चालतं. 1. नियमितपणे माहितीची देवाणघेवाण. 2. मंडल स्तरावर जबाबदारी निश्चित करणं. आणि 3. लोकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी एक केंद्रीय डॅशबोर्ड तयार करणं. आणि हे सगळं करत असताना लोकांची माहिती सांभाळणं ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. यालाच आपण डिजिटल प्रतिष्ठा म्हणू शकतो. भारताच्या DPDP कायद्यानुसार नागरिकांच्या डेटाची गोपनीयता जपणं आणि त्यांची परवानगी घेणं हे बंधनकारक आहे आणि नैतिकदृष्ट्या योग्यही. आजच्या काळात डिजिटल माध्यमांचा वापर हा विधायक संवादासाठी व्हायला हवा. केवळ प्रचार नाही तर संवाद. लोकांना स्पॅम न पाठवता उपयुक्त माहिती देणं आणि खोट्या प्रचाराला तथ्यांच्या आधारावर उत्तर देणं ही खरी डिजिटल स्ट्रॅटेजी आहे. आणि हे सगळं आपल्याला घेऊन जाते आपल्या शेवटच्या टप्प्याकडे, 2029 कडे वाटचाल आणि लोककेंद्रित प्रशासनासाठी एक दूरदृष्टी. विजयाचा फरक मोठा दिसतोय हे खरंय, पण लोकांच्या मनात असलेला असंतोष त्याहूनही जास्त खोल आहे का? हा प्रश्न खरं तर एक आव्हान नाही, तर लोकांची सेवा करण्याची एक प्रचंड मोठी संधी आहे. एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, जर आपण डेटाकडे दुर्लक्ष केलं तर आपण लोकांकडे दुर्लक्ष करतो. आणि इतिहास आपल्याला हेच सांगतो की जे लोकांकडे दुर्लक्ष करतात, एक दिवस लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्हाला लोककेंद्रित नेता बनून तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. mgr@blueprintstrategies.ai या ईमेलवर किंवा 080420410602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.